नमस्कार. गीताज टेलरिंग आर्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण इथे पीसचं कटिंग कशा पद्धतीने करायचं हे पाहणार आहोत. प्रथम अस्तरवर आपण कटिंग करणार आहोत आणि त्यानंतर आपण ते इथे आपण साडीचं कापड घेतलेलं आहे. तर साडीच्या कपड्यावर त्याचं हे अस्तरचे पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं हे मी या व्हिडिओत दाखवणार आहे. तर आता आपण जे कटिंग करणार आहे त्याचं मेजरमेंट आहे, उंची आहे 43, चेस्ट आहे 38, कंबर 36, कंबर उंची आहे 15, शोल्डर आहे 15 आणि याची बाही लांबी आहे 10 आणि दंडघेर आहे 6. तर इथे आता आपण इथे कॉलरचं वन पीस शिवणार आहोत. तर इथे कॉलरचं असल्यामुळे आपले शोल्डर आहे 15. तर शोल्डर घेताना जितकं आपले शोल्डर आहे त्याच्या निम्मे अधिक अर्धा इंच करायचं आहे. तर शोल्डर 15च्या निम्मे आपले 7.5 येतं, त्यात प्लस आपण अर्धा इंच करणार आहोत, तर ते 8 येत आहे आपलं. तर 8वर इथे आपण खूण करून घ्यायची. वरती अर्धा इंच आपण इंचाची रेषा मारून घ्यायची आहे. प्रथम इकडे सोडून मोजून घ्यायचा अर्धा इंच. ही माझी परफेक्ट आहे. तर इथे ही रेषा मारल्यानंतर या रेषेवरती शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच घेतलेलं आहे. आपलं ते 8 आलेलं आहे. तितकंच आपण कॉलरची कुर्ती वन पीस असल्यामुळे शोल्डर पण जितका आहे 8 तितकीच आपण मुंडा खोली घेणार आहोत 8 इंचाची. या बाजूने देखील मोजून घ्यायचं. 8 जिथे येतं तिथे या दोन्ही पॉईंट आपण जोडून घेणार आहोत. इथे सर्वात महत्त्वाचं आहे शोल्डर, मुंडा खोली आणि सेफ. हे एकदा तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इतर कुर्तींमध्ये आणि वन पीसमध्ये सिंपल आणि याच्यात बाकी काही फरक नसतो. इथे महत्त्वाचं असतं. इथे व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. तर इथे आपली गळारुंदी आहे 3 घेणार आहोत. इथे आपण हे जे अर्धा इंच रेषा मारले आहे त्याच्यापासून पण अर्धा इंच आपण डाऊन करणार आहोत. म्हणजे इथपासून ते 1 इंच डाऊन झालेलं आहे आपलं. इथे आपण हे दोन्ही पॉईंट गळारुंदीचा इथून नाही, इथून आपण हा पॉईंट जोडणार आहोत. अशा प्रकारे हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. तो कुठून कुठे जोडलेला आहे नीट पहा. इथून इथपर्यंत. आता आपली मुंडा खोली येते 8. आपण ती 8 घेतलेली आहे शोल्डर इतकीच. तर इथून देखील 8वर खूण करून आपली ही चेस्ट लाईन आपण पुढे तशीच ड्रॉ करून घेणार आहोत. प्रथम सांगायचं राहिलं, हे मी 4 पदरी कापड घेतलेलं आहे अस्तराचं या अशा प्रकारे. आणि ते घेताना आपली कंबर उंची जितकी आहे त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, शक्यतो 1.5 इंच. तर इथे आपली कंबर उंची आहे 15, तर हे मी 16.5चं अस्तर घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावर आपण मार्किंग करत आहोत. तर आता इथे येऊ. मुंडा खोली आपली 8 घेतलेली आहे. या बिंदूपासून 1 इंच मागे घ्यायचं. मुंड्याच्या बिंदूपासून इथे मागे 1 इंच घ्यायचं. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घ्यायचा आहे. हे दोन्ही पॉईंट जोडून घेतले आहेत. तर या पॉईंटवर सेप द्यायचे आहेत मुंड्याचे. तर तो मागे घेतलेलं जिथे 1 इंच आहे तिथून 1 इंचावर एक पॉईंट आणि तिथूनच 1.5 इंचावर एक पॉईंट. तिथे 1.25 इंचावर घ्यायचा, कारण हे आपलं माप 38चं आहे. खूपच हेवी असेल, तब्येत जास्तच असेल तर 2 इंचावर मागचा सेप दिला तरी चालेल. तर आता 1 इंचाचा सेप या रेषेपासून द्यायचा आहे. इथपासून व्यवस्थित गोलाकारात तो आपण द्यायचा आहे असा. आणि 1.5 इंचाचा या रेषेपासून द्यायचा. हे महत्त्वाचं आहे. 1 इंचाचा सेप जी आपण आतमध्ये रेषा ड्रॉ केली 1 इंच मागे घेऊन तिथून द्यायचा आहे आणि हा सेप या रेषेपासून द्यायचा आहे. तर हा देखील सेप देऊन घेऊया आपण अशा प्रकारे. आता ही आपली चेस्ट लाईन तयार झालेली आहे. आपण ही जी दिलेली आहे ती त्यावर आपलं चेस्टचं माप
आपलं चेस्टचं माप आहे 38. 38चा चौथा भाग 9.5 येतो. 9.5 प्लस 1 इंच घ्यायचं आहे, ते येत आहे 10.5. 10.5वर मी अशा प्रकारे खूण केलेली आहे. हे कापडाची रुंदी सुद्धा घेताना आपल्याला काही वेळेस नवीन असतात त्यांच्या लक्षात येत नाही. तर आपली चेस्ट लाईन किती आहे, इथे जास्त असतं, कमरेला पुन्हा कमी असतं. मग इथल्या भागात आपलं जे जास्त असतं ते 10.5, पण चेस्ट आपली 38 आहे. तर 38चा चौथा भाग 9.5 प्लस 1 इंच घेणार आहोत 10.5, प्लस आपलं नंतर 1 इंच मार्जिन येणार आहे अशा प्रकारे. तर इथून किती होतं हे 11:15पर्यंत किंवा 12पर्यंत. तर हे इथून 11:30 आलेलं आहे आपलं. तर थोडं जास्त असं 12. तर 12 इंचाचं कापड 4 पदरी 4 वेळा 12 चोक 48 म्हणजे 48 इंच लांबीचं हे अस्तर आणि त्याची आपण चौघडी करून घ्यायची आहे. हे लक्षात घ्या. लांबी उंची जशी घेतली आपण 15 इंच प्लस 1.5 इंच म्हणजे अशी 16.5चं अस्तर घेतलं, तसंच आपण रुंदी देखील अशा प्रकारे पहिलं काउंट करून आपण ते घेऊ शकतो अस्तर. ज्याच्या लक्षात येणार नाही त्याने जिथे रुंद भाग होतो त्याच्या हिशोबाने आपण ते घ्यायचं आहे. तर त्यामुळे मी इथे 12 इंचाचं कापड घेतलेलं आहे 4 पदरी घडी करून. तर इथे आपली कंबर ही झाली आपली चेस्ट लाईनचं मार्किंग. छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच हे आपण घेतलेलं आहे. तर आता इथे कमरेचं देखील चौथा भाग अधिक 1 इंच. आता कंबर आपली इथे 36 आहे, तर त्याचा चौथा भाग 9 येतो. 9 अधिक 1 इंच असं आपलं 10 इंच आलेलं आहे. हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घ्यायचे. काही लक्षात आलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. इथे देखील 1 इंच मार्जिन बाहेर इथेही घेतले आपण आणि इथेही, ते दोन्ही पॉईंट देखील जोडून घ्यायचे आहे अशा प्रकारे. हा झाला आपला वरचा भाग. तर आपण खाली प्लेटा टाकून कमरेपासून खालचा भाग आपण बनवणार आहे वन पीसमध्ये आणि वरती कॉलर बनवणार आहे. तर कॉलरसाठी हे मेजरमेंट आपण घेतलेलं आहे, हे आपण आता कटिंग करून घेऊया. तरी इथे कटिंग करताना हा जो आपण शोल्डर स्लोप दिलेला आहे तो तसाच कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. इथे खाली इकडनं पहिल्यांदा आपण बाहेरचा शेप कट करून घेणार आहोत. शेपवर व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे जे आपण मार्जिनची रेषा मारलेली आहे तिथे आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपलं वरच्या भागाचं हे कटिंग झालेलं आहे. इथे आपण गळा रुंदीच्या इथे एक नॉच देऊन घेऊ म्हणजे आपली गळ्याचा भाग आपल्या लक्षात येतो. आता हा जो फ्रंट पार्ट आपल्याला कट करायचा आहे तर त्यासाठी आपण आतलं कापड बाहेर काढून घेऊया. हे आधी एकत्रच फोल्ड आहे ते आधी कट करून घेते. तर हा आपला आतला भाग आपण बाजूला काढून घेऊया. हा आतला म्हणजेच पाठीमागचा भाग तयार होतो. 1.25 इंचाचा जो शेप कापलेला आहे तो आपला मागचा भाग. आणि आता इथे आपला जो आपण 1 इंचावर जो शेप दिलेला आहे हा फ्रंट भाग आपला. खुणा करून ठेवायच्या, फ्रंट बॅक असं लिहून ठेवायचं ज्याच्या लक्षात येणार नाही त्याने. शक्यतो कटिंग झाल्यावर काही वेळेस लक्षात येत नाही, आपण घाईमध्ये कुठलाही भाग कुठे जोडून देतो. त्यापेक्षा आपण एक सवय लावून घ्यायची, आपण त्यावर मार्किंग करून ठेवायचं फ्रंट किंवा बॅक असेल तर बॅक. तर अशा प्रकारे आपलं फ्रंट आणि बॅक भाग पार्टचं कटिंग झालेलं आहे अस्तरवरती. आता हे आपण कपड्यावर ठेवून घेणार आहोत. साडीच्या
आता हे आपण साडीपासून वन पीस शिवतोय, तर हेच आपण कपड्यावर ठेवून घेणार आहोत. तर इथे आपला साडीचा भाग आहे. इथे मी प्रथम चौघडी करूनच घेतलेलं आहे कापड. व्हिडिओ अगदी मोठा होऊ नये म्हणून हे चौघडी कापड करून घेतलेलं आहे. त्याच्यावर साडीच्या कुठल्याही एका बाजूला किंवा याच्यात पदरामध्ये आपण करू शकतो, पण मला पदरात घ्यायचं नाही आहे. याचा फ्रंट भाग अगदी सुंदर होतो, तो देखील वन पीस फ्रंट भागात घेतलं तरी. परंतु हे ज्यांचं मी शिवत आहे त्यांना प्लेन कपड्यात पाहिजे आहे. वरचा भाग देखील अगदी सिंपल आणि सोबर पाहिजे आहे. जास्त उठावपणा नको आहे त्यांना, तर मी हे सिंपल कपड्यात घेतलेलं आहे. फ्रंट आणि बॅक आपला वरचा भाग. तर तो मी असा आता हे दोन्ही एकत्रच पॅटर्न मी ठेवून घेणार आहे. यात फक्त बॅक पॅटर्न ठेवून घेतला तरी चालतो कटिंग पुरतं. आणि नंतर आपण फ्रंट पार्ट हे एक भाग सेपरेट करून फ्रंट भागाचा शेप त्यावर आपण कापू शकतो. तर इथे व्यवस्थित असं 4 फोल्ड करून घ्यायचं आहे कापड. हे 2 प्लस हा एक आणि हा एक असं मी फोल्ड करून घेतलेला आहे. हा काठ कमरेला येईल, थोडंसं आपल्या शिलाईमध्ये जाईल तर तो छान वाटेल, त्यामुळे तो काठ कमरेला घेतलेला आहे. आणि इथे आपण व्यवस्थित जुळून कटिंग करायचं आहे. सगळीकडे एकदा रीचेक करायचं नेहमी कटिंग करताना, सगळीकडे कापड आपलं व्यवस्थित आहे का. इथे देखील काही वेळेस आत बाहेर होतं, ह्या घडीमध्ये देखील तिथे आतली घडी आतमध्ये सरकते आणि मग शिवताना आपल्या लक्षात येतं की मागचा भाग कमी पडत आहे. तर असं होऊ नये म्हणून प्रथम नेहमी रीचेक करूनच कटिंग करायचं. तरी ते आपण अगदी व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. आणि या बाजूने आपण आता हा भाग कट करून घेणार आहोत. आहे तसा हा बॅक पार्टनुसार आपले दोन्ही पॅटर्न कट होतील. नेहमी ठेवताना बॅक पार्टच ठेवायचा, कारण आपण नंतर देखील फ्रंट कट करू शकतो. अशा प्रकारे आपले हे दोन्ही पॅटर्न आपण कट केलेले आहेत. आता हा बॅक पार्ट आपला बाजूला घेऊन एक भाग काढून घेऊया जो बॅक पार्टसाठी आपल्याला होईल, आणि हा असंच पुढे ठेवू. हा पार्ट बॅक पार्ट सोबत ठेवून घेऊया, जेणेकरून नंतरही आपल्याला कपडा ओळखला जाईल की कुठला कोणता आहे. याच्यावर बॅक पार्ट आपण मार्किंग करून ठेवलेला आहे. तर हा बाजूला ठेवून घेऊया आणि आता याच्यावरती पुन्हा फ्रंट पार्ट ठेवून आपण पुढचा शेप आपला कट करणार आहोत. तर इथे अशा प्रकारे फ्रंट पार्ट ठेवून व्यवस्थित जुळायचे. इकडे ज्याला डायरेक्ट जमणार नसेल त्याने पिना लावून घेतल्या तरी चालेल. आणि हे कट करून घ्यायचा आहे हा आतला शेप. याच्यावर देखील आपण मार्किंग केलेलं आहे फ्रंट म्हणून. तर हे असेच आपण जुळून बाजूला ठेवूया. हे बाजूला ठेवून घेऊया. आता आपल्याला कमरेपासून खालचा भाग कशा पद्धतीने कट करायचा ते पाहणार आहोत आपण. तर इथे साडी खूप लांब असते आणि ते व्हिडिओमध्ये पूर्ण आपल्याला दाखवता येत नाही, तर साडीची पूर्ण मी घडी करून घेतलेली आहे. आणि आपली उंची आहे 43. तर 43 मधून आपण आपली कंबर उंची जी आहे 15 इंच ती वजा करायची आहे. आपली जी कंबर उंची आहे 15 ती वजा करून घ्यायची. अशा प्रकारे
हे 4 घडी करून घेतलेलं कापड आहे. उरलेली जी साडी आहे, आपला वरचा भाग कट करून जे उरलेलं कापड आहे, आपल्याला जो भाग खाली पाहिजे आहे त्याला असे मोठे काट आहेत खालच्या बाजूने, तर हा भाग आपण खाली लावणार आहोत घेराला. तर पूर्ण उंचीतून कंबर उंची वजा करायची या ठिकाणी. तर आपली पूर्ण उंची आहे 43, त्यातून आपण कंबर उंची 15 वजा करून आपलं 28 उरतं. तर त्या 28 मध्ये देखील 1.5 इंच मिळवून घ्यायचं. आपण आता समजा काही वेळेस फोल्डिंगची गरज नसते, परंतु काही वेळेस खाली 1 इंच फोल्ड करावं लागतं आणि वरती अर्धा इंच आपलं मार्जिनमध्ये जातं शिलाईमध्ये. जेव्हा आपण वरच्या भागाला खालचा भाग जॉईंट करत असतो तेव्हा आपल्या इथे शिलाईमध्ये अर्धा इंच जातं. म्हणून पूर्ण उंची वजा कंबर उंची अधिक 1.5 इंच करून घ्यायचं आहे इथे. हे मेजरमेंट नेहमी प्रत्येक वन पीसला यूज केलं तरी चालेल. तर ते आपलं येत आहे 28 इंच. 28 आपलं पूर्ण उंचीतून कंबर उंची वजा केल्यावर येत आहे. तर मी इथे 29.5 इतकं पूर्ण उंची घेतलेली आहे. हे पहा, इथे आपलं इथून आपण टेप ठेवलेला आहे नेहमी. आणि नंतर आपण जेव्हा मेजरमेंट करणार, काही छोट्या छोट्या गोष्टी देखील म्हणजे काहींच्या लक्षात येत नाही, नवीन असतात, तर इकडनं टेप धरायचं आपण. हे जे 1 2चे आकडे आहेत इकडनं खालून धरायचे आणि आपलं जेवढं माप आलेलं आहे पूर्ण उंचीतून कंबर उंची वजा करून त्यात प्लस 1.5 इंच करून हे माप इथे टाकायचं आहे. ते आपलं आहे 29.5. हे पहा, इथून बरोबर आपलं 29.5 इतकं मी घेतलेलं आहे. आणि डायरेक्ट फोल्ड करून साडीचं फोल्ड करून इथे खुणा करून 29.5 इंचावर ते कट करून घेतलं आहे. तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे, कारण पूर्ण साडी खोलून आणि ते दाखवणं शक्य होत नाही. तर पूर्ण फोल्ड करून घ्यायचे. हे पहा, मी अगदी पूर्ण फोल्डिंग करून घेतलेलं आहे साडीचं. हे 4 + हे 4 असे 8 पदरी फोल्ड झालेला आहे एवढा. आणि नंतर खुणा करून इथून कट करून घेतलं आहे 29 इंचाचं कापड. तर हे देखील कमरेचं आपण बाजूला ठेवून घेऊ. आता याचं अस्तर कसं कटिंग करायचं ते मी दाखवते. तर हे कापड अस्तर देखील मी 4 फोल्डमध्ये घडी करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे 4 फोल्डमध्ये घडी करून घेतलेलं आहे. तर हे किती घ्यायचं, तर हे अंदाजे असं काही नाही. आपला जो कमरेचा भाग आहे 4 फोल्डचं कापड घ्यायचं. कमरेचा जो भाग आहे तो इथे ठेवायचा, कमरेला बरोबर पुरेल इतकं. त्याच्यापेक्षा 4 ते 5 इंच आपली फोल्डिंगचं कापड एक्स्ट्रा राहिलं पाहिजे घेरासाठी. आपण जो खालचा घेर अस्तर सुद्धा घेरदार जर असेल तरच आपल्याला बसण्या उठण्यासाठी काही प्रॉब्लेम येत नाही आणि अगदी व्यवस्थित असा घेर तयार होतो. तर हे आपण कमरेचा भाग इथे ठेवलेला आहे. हे पहा, वरचा भाग कमरेचा म्हणजेच आपण जो वरचा भाग कटिंग केला बॅक आणि फ्रंट, तर तो मी इथे ठेवलेला आहे. पाहू शकता तुम्ही. दिसत नसेल तर झूम करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. इथून असा ठेवलेला आहे. इकडे आपण बंद बाजू ठेवलेली आहे अस्तरची आणि इथून असा ठेवलेला आहे. तो इथपर्यंत येत आहे. त्याच्या बाहेर आपलं एक्स्ट्रा कापड आहे जवळजवळ 6 इंच आहे. तर हे कशासाठी 6 इंच, तर आपण अशी तिरपी रेषा मारणार आहोत जेणेकरून आपला घेर थोडा मोठा होईल. तर त्या मापात आपण कापड घ्यायचं आहे. म्हणजे आता हे आपलं किती आहे, जवळजवळ 18 इंचाचं 4 फोल्डमध्ये कापड आहे. 4 पदरी घडी आपली ही 18 इंचाची आहे, हे लक्षात घ्या. कुठलंही माप असू द्या, त्याच्यासाठी कमरेचं हे पाहायचं आपण मार्जिन सहित ते, आणि त्याच्या बाहेर 5 ते 6 इंच एक्स्ट्रा कापड. आणि मग इथून पुढे इथे आपण हे रेषा मारून घेतल्या कमरेचं. तर आता आपण ही हाईट किती घेतलेली आहे ते पाहूया. तर इथे मी हाईट घेतलेली आहे 22 इंच, कारण आपला आहे 29.5 इंच. तर हा काटच आपला अगदी जास्त आहे, बराचसा जाडमध्ये येतो. 7.5 ते 8 इंचाचा आपला काट आहे. त्यामुळे मी अस्तर याच्यावरतीच घेतलेलं आहे. याच्यावरती जितकं पाहिजे तितकंच ते मी घेतलेलं आहे.
तर वरती आपलं मी तुम्हाला समोर मोजून दाखवते. काठाच्या वरती हे 21.5 भरते आपलं. तर ते मी 22 इंचाचं घेतलं आहे, अर्धा इंच मार्जिनसाठी. वरती आपण कमरेकडे जेव्हा जोडणार तर इथे आपण हे असं 22 इंचाचं कापड, अस्तरचं कापड घेतलेलं आहे. 21.5 प्लस अर्धा इंच शिलाईसाठी. खाली आपली किनार असल्यामुळे अस्तरला फोल्ड करण्याची काही गरज लागणार नाही आहे खालच्या बाजूने. तर अशा प्रकारे अस्तर देखील घेतलेलं आहे. जर कुणाला लक्षात आलं नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की हा भाग समजला नाही आहे, तर तो मी नक्कीच समजून सांगण्याचा प्रयत्न करीन. हे इथपर्यंत आपलं जे कमरेचं आलेलं आहे ते आपण सरळ इकडे कडेपर्यंत जोडलेलं आहे. हे पहा, हे अगदी कडेला अस्तर जिथे संपतं तिथेच जोडायचं आहे, इथून तिरपी रेषा. आणि असंच आपण ते कट करणार आहोत इथून असं. ते आपल्याला पुरेसं होणार आहे अस्तर. खूप अगदी खालीपर्यंत लावून पण अस्तरचा फुगा होतो आणि कुठंतरी खूपच असं जाड जाड वाटतं. तर जितकं पाहिजे तितकंच अस्तर लावा, नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि ज्याला चालणार असेल, फुगीरच पाहिजे असेल, त्याने हे स्ट्रेट कापलं तरी चालेल. हे देखील लक्षात घ्या. दोन्ही प्रकार सांगते मी इथेच तुम्हाला. आता मला जास्त फुगीर नको आहे, तर हे ज्याला इथे प्लेटा देऊन जरी चालत असेल अस्तर कमरेकडे, तर हे असं सरळच कापून घ्यायचं आणि हे देखील सरळच राहून द्यायचं. खालचा भाग देखील हे असं, हे जे मी कट केलेलं आहे ते कट न करता इथे स्ट्रेट राहून द्यायचं आणि असंच राहून द्यायचं. फक्त इथून जितकं उंचीचं पाहिजे तितकं कट करून घ्यायचं. तर ज्याला जसं आवडत असेल त्याच्या आवडीनुसार हे घ्यायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. हे आपण बाजूला ठेवून घेऊ. तर आता हे आपलं अस्तरचं देखील कटिंग झालेलं आहे व्यवस्थित असं. तर मी इथे याआधी देखील ड्रेसमध्ये बाहीचा व्हिडिओ झालेला आहे. तर ड्रेस आणि वन पीसच्या बाहीमध्ये जास्त काही फरक येत नाही, त्यामुळे मी इथे डायरेक्टली व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून बाही कटिंग करून घेतलेला आहे. इथे बाही लांबी आपली आहे 10.5, तर ते 11 इंच घेतलेली आहे मी. आणि चेस्ट आपलं 9.5 आहे, म्हणजेच 38 आहे. तर 10.5ची उंची घेतलेली आहे आणि 3 इंचावरून आपण तो सेप दिलेला आहे. 3.5 वरून दिला तरी चालतो. आणि इकडे आपलं दंडघेर 6 आहे, 6 अधिक 7.5, 1.5 इंच मिळून 7.5 असं आपण दंडघेर देखील घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपलं वन पीसचं कटिंग अगदी सोपं आणि सुटसुटीत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.